आता फेस वॉश किती वेळा लावायचा हा बराच वेळेस प्रश्न असतो. ऑइली स्किन आणि ड्राय स्किन हे एक दोन प्रकार असतात. तर तुमच्या टिश्यूला ऑइलचे स्ट्रेसेस आले तर तुमच्या स्किन मध्ये ऑइल प्रोडक्शन कॅपॅसिटी थोडी जास्त आहे. किती वेळा फेस वॉश करायचा, फेस वॉश करायचा? पण आपला प्रॉब्लेम काय होता, आपण दोन्ही बोट सगळे चेहऱ्यालाच लावून घेतो, मग ते खूप जास्त स्टिकी जाणवतं. त्याच्या माध्यमातून आपण बॅड बॅक्टेरिया आतमध्ये टाकतो. डर्मॅटिकाची क्लिअर सर्कल नावाची अंडर आय क्रीम आहे. पॉलिपोडियम टिलोटोमा असं एक नावाचं अँटीऑक्सिडंट आहे. हे थोडं युव्ही रेडिएशन पासून प्रोटेक्शन करत असा एक रिसर्च आहे. पेल कलर युरिन जर तुमची आली तर तुम्ही सफिशियंटली हायड्रेटेड आहे. एखादा जेनेटिकली ब्लॅक पर्सन आहे किंवा थोडा सावळा आहे, तो गोरा होऊ शकतो का? डेफिनेटली नाही. जगात अशी कुठलीच स्टेटमेंट नाही की तो सावळ्याचा गोरा होऊ शकतो. फक्त असे काही सुपर अँटीऑक्सिडंट्स आहेत ज्याच्यामुळे त्याचा काही शेड लाइटरकडे होऊ शकतो. डेफिनेटली एका प्रोडक्टमुळे तर नाही. पण बऱ्याचदा काय होतं, आता तुम्ही फॉर एक्झाम्पल आपण सेलिब्रिटीचे एक्झाम्पल काजल, आता रील स्टार्स पण आहेत काही, त्यांची मी नावं घेत नाही. पहिले एकदम सुरुवात जेव्हा केली तेव्हा त्यांची स्किन अगदी थोडीशी सावळी ब्लॅक अशी जेमतेम होती. आता थोडासा ग्लो आहे. मग त्याचे ग्लुटाथिऑन आहे, बोटॉक्स आहे, यांचा काय रोल आहे? म्हणजे हे पण कसे हे गोरे कसे झाले तर थोडक्यात? याच्यामध्ये सगळ्यात मेजर रोल आहे तो तुमच्या अँटीऑक्सिडंट्सचा. आपल्या बॉडीत मेजरली 3 अँटीऑक्सिडंट्स काम करतात. त्यातले ओव्हर हाइप्ड सध्या व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिऑन आहे. त्यातला मेलाटोनिन नावाचा पार्ट मिसिंग आहे. बट लेट इट बी. मेलाटोनिन नावाचा एक हार्मोन आहे ज्याचाही त्याच्यामध्ये खूप चांगला इम्पॅक्ट आहे. पण हल्ली ग्लुटाथिऑनचा खूप ट्रेंड सुरू आहे की मला गोरं व्हायचं. काय ग्लुटाथिऑन प्रेक्षकांसाठी? हे एक अँटीऑक्सिडंट आहे जे नॅचरली बॉडीमध्ये प्रेझेंट असतं, पण आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण ते युज करतो आणि ते डिग्रेड होत जातं. जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं ग्लुटाथिऑन डिग्रेड होत जातं. ह्याचे तुम्हाला ओरल सप्लिमेंट्स घ्यावे लागतात. मग इंजेक्टेबल्स मिळतात, कॅप्सूल्स मिळतात, स्प्रेज मिळतात, क्रीम्स मिळतात, फेस वॉशेस मिळतात. सनस्क्रीन मध्ये सुद्धा ग्लुटाथिऑन अवेलेबल आहे. होतं गोरं? आयडियली नाही, पण जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही तुमच्या बॉडीवर स्ट्रेस लेवल कमी करू शकता फ्री रॅडिकलच्या स्वरूपातला. तर हा स्ट्रेस जसा कमी होणार आहे तसं तुमचा टॅन कमी होणार आहे. म्हणजे तुम्ही नॅचरल स्किन कलर कडे जाता. तुमचा जो ओरिजिनली बाय बर्थ जो कलर आहे तो तुम्ही खूप चेंज नाही करू शकत. स्किन केअर म्हटलं की दरवर्षी एक नवीन टेक्नॉलॉजी किंवा एक नवीन काहीतरी शब्द ऐकायला मिळतो. तर बोटॉक्स एक आता सध्या फार ट्रेंडिंगला आहे. काय असतं बोटॉक्स? बोटॉक्स म्हणजे ऍक्च्युली न्यूरोमॉड्युलेटर म्हणता येईल याला. तुमच्या मसल्सची ऍक्शन काही वेळापुरती थांबवली जाते, जे एक्सप्रेशन्स लाईन्स तुमच्या दिसणार नाहीत अशा हिशोबाने. बोटॉक्स कॉस्टली, तसं सेलिब्रिटी ट्रीटमेंट म्हणता येईल त्याला, पण इफेक्ट्स खूप छान आहेत. आयडियली 6 months पर्यंत लास्ट करतात आणि खूप छान ऑप्शन आहे. म्हणजे ज्याला अगदी 3-4 दिवसात काहीतरी असतं. हो, भरपूर कॉस्टली जातं. काय सिटिंग वाईज असतं की वन टाइम ट्रीटमेंट असते? आणि ती ट्रीटमेंट लास्ट लॉंग 6 months, मॅक्स 6 months लास्ट करते. आणि प्रत्येक 6 महिन्याला ती घ्यावी लागते, परत करावं लागतं. आणि काय कॉस्ट जाते याची साधारण? आता हे एरिया वाईज डिपेंड होती, पर्सन टू पर्सन. पुणे मुंबई ठिकाणी जरा जास्त आहे मला असं वाटतं ऍज कम्पेअर टू अहिल्यानगर. आमच्याकडे कमी आहे कारण आमच्याकडे अवेअरनेस पण कमी आहे. ओके, ठीक आहे. चलो, आता काय झालं, आतापर्यंत आपण जे बोललो ते जनरल स्किन केअर रुटीन बद्दल बोललो. सर्वांनी करायला पाहिजे ऍव्हरेज हे अशा पद्धतीने. परंतु आता आपले असे काही प्रेक्षक असतील ज्यांना ऑलरेडी काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांना डर्मॅटॉलॉजिस्टकडे किंवा स्किन स्पेशलिस्टकडे जायचं नाहीये, ते आपण एक काय पॉडकास्ट असतात त्याच्यासाठी की आपल्या त्या प्रेक्षकांना थोडीफार काहीतरी मदत झाली पाहिजे. आपण एक त्यांना काही प्रॉडक्ट सजेस्ट केले पाहिजे. जसं मी एक समस्या सांगेल त्यांना एक प्रॉडक्ट आपण सजेस्ट करूयात. आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. समजा सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम आपण आपल्या लेडीज फर्स्ट यांच्यापासून सुरू करूयात. मेलॅझ्मा, वांग ज्याला आपण बोलतो. बरोबर. तर याच्यासाठी सर्वात छान अशी एखादी क्रीम किंवा काही वेगळं काही सजेस्ट करता येऊ शकेल का? एक क्रीमचं नाव मी डेफिनेटली सांगेल, पण एकच क्रीम याला अगदी मुळापासून काढून टाकेल असं नाहीये. जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्याला बऱ्याच गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात. जसं लाईफस्टाईल झाली, ह्या गोष्टी त्याच्यासोबत तुम्ही क्रीम लावली तरी तुम्हाला काही अमाऊंट मध्ये रिझल्ट नक्कीच देईल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करताना बायोडर्माचं नाईट पील, ज्याच्यामध्ये ग्लायकॉलिक ऍसिड 10% आहे, असं रोज रात्री लावायचं 1 महिन्यासाठी. तर तुम्हाला आहे त्याच्यामध्ये विजिबल रिझल्ट देऊ शकेल 1 महिन्यामध्ये. ओके. दुसरं सर्वात मेजर आणि जनरल प्रॉब्लेम म्हणजे पिंपल्स.
पिंपल्स. आणि आपले जे काही एकदम नवतरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांना हे कॉलेज लाईफ मध्ये प्रत्येकाने अनुभवलेलं असतं आणि फार इरिटेट होतात त्या गोष्टीला. जेव्हाही पेशंट आमच्या इकडे येतात ना, काय अशी एकदम बेस्ट क्रीम एखादी जी दोघांनाही काम करू शकेल, किंवा मेलसाठी फिमेलसाठी वेगळी? दोघांसाठी एकच चालेल. माझी फेवरेट मी सांगाल तुम्हाला बेन्झिल पॅरॉक्साईड ज्याच्यामध्ये आहे, जसं की वॅलॅस फार्मसीचं पर्सॉल नावाचं जेल आहे, त्याचे रिझल्ट अप्रतिम आहेत. ते कधी लावायचे असते? रात्री. ती फक्त रात्री लावायची. जे ऍक्टिव्ह आपण आता बोलतो की सिरम्स, क्रीम्स जे करेक्शनसाठी बनलेले आहेत, जी क्वांटिटी युजली लावताना पी साईज अमाऊंट म्हणजे 1 वटाण्याचा दाना एवढी क्वांटिटी सफिशियंट आहे. कारण ऍक्टिव्हच्या बाबतीत लेस इज मोर हा रूल फॉलो करावा लागतो. तुम्ही जेवढा कमी क्वांटिटीत लावतात, जेवढा मिनिमम क्वांटिटीत लावतात, तेवढा ते रिझल्ट जास्त चांगला देतं. तुम्ही जेवढं जास्त क्वांटिटीत लावणार तेवढा ते स्किन इरिटेशन करणार. ओके, अच्छा, हे झालं पिंपल किंवा ऍक्ने बद्दल. आता डार्क सर्कल. डार्क सर्कल आता असे कारण खूप आहेत. तर मेंटेनिंग कॉज सगळ्यात पहिले रिमूव्ह व्हायला पाहिजे. जसं की तुम्ही झोपत नाही, तुमचा स्ट्रेस लेवल खूप हायर साईडला आहे आणि मी अंडर आयची क्रीम सांगतेय, तर क्रीम लावून तुमच्या ह्या गोष्टी पण करेक्ट झाल्या पाहिजे, तेव्हा तुमची क्रीम काम करेल. त्याच्यामध्ये डर्मॅटिकाची क्लिअर सर्कल नावाची अंडर आय क्रीम आहे, त्याच्यामध्ये रेटिनॉलचं कंटेंट आहे, ती सुद्धा खूप छान काम करेल. ओके, पण हे बाकीचे फॅक्टर्स जे आहेत असोसिएटेड फॅक्टर्स, तर ते महत्वाचे आहेत. म्हणजे झोप, त्याच्यानंतर ऑइली खाणं ते कमी केलं पाहिजे, टेन्शन्स आहेत, बरोबर, अतिविचार. अंडर आय सर्कल मध्ये मी पेशंटला नेहमी एक वाक्य सांगते माझं, की तुमचा मेन जो मूळ कारण आहे ना ते काढायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही नळ चालू करतायत आणि मी फरशी पुसते, तिचा उपयोग नाही अंटील तुमचा नळ बंद नाही होतोय. तर तुमचा नळ बंद झाला पाहिजे, म्हणजे तुमचा मेंटेनिंग कॉज निघून गेला की मग मी फरशी पुसण्यात पॉइंट आहे. अजून एक प्रॉब्लेम असतो, अनइव्हन स्किन असते. म्हणजे पिंपल्स येऊन गेलेले असतात, एका एज नंतर पिंपल्स येऊन जातात, मग ती स्किन वरती खड्डे पडतात, ते अनइव्हन स्किन होते. याच्यासाठी काही स्पेशल खास क्रीम? खड्डे हा तुमचा ऍक्च्युअली स्ट्रक्चरल डिफेक्ट म्हणता येईल आपल्याला, की तुमच्या स्किनचं स्ट्रक्चर थोडंसं अप अँड डाऊन सारखं झालंय. तर टेक्स्चरल इम्प्रुव्हमेंट मध्ये तुम्हाला प्रोसिजर्स जास्त चांगला काम करतील क्रीम्स पेक्षा. पण एक क्रीम सजेस्ट करायची असेल तर मग मी रेटिनॉल सजेस्ट करेल तुम्हाला. ज्याच्यात ट्रेटिन म्हणता येईल आपल्याला, 0.025% असतं त्याच्यामध्ये. हे व्हिटॅमिन एचं डेरिव्हेटिव्ह आहे. पण पॉडकास्टच्या माध्यमातून मी हे जरी सजेस्ट करत असली तर क्रीम वापरण्यापूर्वी एकदा पहिले तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करणं जास्त गरजेचं आहे. कारण ट्रेटिनॉइन सारखे ज्या क्रीम्स आहेत ह्या सुरू करण्या अगोदर तुमचं एज काय, तुमचा कन्सर्न काय, तुम्ही काय कन्सर्न साठी हे लावणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग तुम्हाला ही गोष्ट प्रिस्क्राईब केली जाते. थोडक्यात प्रिस्क्रिप्शन ड्रग आहे असं म्हणता येईल. ओके, खूप सुंदर. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे खूप सारे मिथ्स असतात. म्हणजे काय होतं की दुसऱ्याचा प्रॉब्लेम म्हटलं की प्रत्येक जण डॉक्टर व्हायला बघतो. म्हणजे कोणाला काय झालं की आता घरोघरी आजीबाईचा बटवा आपल्याकडे, ते प्रत्येक जण घरोघरी काही ना काही क्रीम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आज तुम्ही युट्यूबवर गेलात तर गोरं होण्यासाठी ही घरच्या घरी घरचे इन्ग्रेडियंट्स वापरून तुम्ही एक क्रीम बनवा किंवा जेल बनवा. त्याच्यानंतर असे खूप सारे ऍक्नेसाठी हे आहे ते आहेत. हे घरचे जे प्रॉडक्ट्स बनवून जे घरच्या घरी क्रीम्स, जेल, ऑइल्स बनवले जात आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मुळात मी सांगेन, जेव्हा तुम्ही स्किन बद्दल काहीतरी ट्राय करावं पाहताय त्यावेळेस DIY नको, मी असं सजेस्ट करेल. कारण स्किन, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला छान दिसण्यासाठी स्किन गरजेची, तर तिच्यासोबत खेळायला नको. कुठलाही सिम्पल ॲलोवेरा सुद्धा कधी कधी ॲलर्जिक रिॲक्शन देऊ शकतात. म्हणजे जरी आजीबाईच्या बटव्यात लिहिलेलं असलं ॲलोवेरा इज व्हेरी गुड फॉर स्किन, पण प्रत्येक स्किन टाईप नुसार ती वेगवेगळी ऍक्ट करते. आणि रिसेंट माझ्या वाचनात असं आलं की ॲलोवेराचे काही स्पीसीज असे आहेत जे स्मूथनिंग म्हणून काम करतात, बाकीच्यांचे बऱ्याच वेळेस ॲलर्जिक रिॲक्शन्स येतात. ॲलोवेराचे स्पेसिस, म्हणजे जे झाड लावून आपण फ्रेश ॲलोवेरा जरी काढलं तरी सुद्धा ते ॲलर्जिक रिॲक्शन्स देऊ शकतात. घरच्या घरी प्रयोग करायला नाहीच पाहिजे. बरेच जण सांगतात ना की ब्लॅक नेक असेल तर ते कोलगेट आणि लिंबू, ते अजिबात नाही. म्हणजे असं खूप सारे तुम्ही युट्यूबवर गेल्यानंतर अशा एक हॅक्स सांगतात लोक की तुम्हाला कुठे जायची गरज नाही, घरच्या घरी गोरेपणा आणि स्किन तुम्ही उद्यापासून चमकायला लागाल. म्हणजे अशा पद्धतीचे जे काही व्हिडिओज येतात, तर कोणी अशा पद्धतीचे प्रयोग स्वतःच्या स्किनवर केले नाही पाहिजे. ठीक आहे, बेटर आहे की तुम्ही काहीच करू नका एक वेळ, ते बेटर आहे. परंतु असं काहीतरी अर्धवट नॉलेज घेऊन तुम्ही काही करायला जाल तर तुम्ही स्किन डॅमेज करून. बरोबर. काही मिथ्स आहेत तुम्हाला अशा ऐकण्यात आले की हे स्किन केअर रुटीनच्या बाबतीत किंवा स्किनच्या बाबतीत हे सर्वात मोठं मिथ आहे, हे मी ऐकलेलं आहे, किंवा असे 2, 3, 4 काय तुम्ही सांगू शकाल? आहेत, भरपूर आहेत. तसं भरपूर सांगा.
तसं मी सांगेल, सगळ्यात पहिली पेशंट्स बऱ्याच वेळेस येतात माझ्याकडे, आता थंडीचा सीझन आहे, असं भरपूर वॅसलिन लावलेलं असतं अगदी क्लिनिकला येताना सुद्धा, आणि तरी कन्सर्न असतं मी रोज रात्री थंडी सुरू झाल्यापासून न चुकता वॅसलिन लावतो. वॅसलिन म्हणजे वॅसलिन पेट्रोलियम जेली, पण तरी सुद्धा माझी स्किन अंघोळीनंतर खूप जास्त ड्राय दिसते. तर हा मिथ मी याच्यासाठी म्हणेल की वॅसलिन आपल्या लहानपणापासून जरी मनावर बिंबवलेलं असलं की वॅसलिन पेट्रोलियम जेली खूप आयडियल मॉइश्चरायझर आहे, बट वॅसलिन पेट्रोलियम जेली हे ऑक्लुझिव्ह नावाच्या मॉइश्चरायझर मध्ये येतं, ज्याला स्वतःचं हायड्रेशन नसतं. तुम्ही अगोदर मॉइश्चरायझर लावताय आणि मग वॅसलिन लावताय, तर त्या मॉइश्चरायझरचा सगळा इफेक्ट तुम्हाला देण्यासाठी ते वॅसलिन काम करेल, पण वॅसलिनला स्वतःचं मॉइश्चर नसतं. तर मग आपण जे क्रॅक्ड हिल साठी सांगतो किंवा क्रॅक्ड लिप्स साठी सांगतो, ह्याच्या अगोदर तुमचे ओठ ओले असणं गरजेचं आहे, मग तुमचं मॉइश्चरायझर येणार, आणि मॉइश्चरायझरचा जो इफेक्ट आहे तो पुरेपूर तुम्हाला मिळावा म्हणून तुम्हाला ते लॉक करायचंय वॅसलिन पेट्रोलियम जेलीने. खूप छान आहे. सध्या आपण ठीक आहे, आपण हे मॉइश्चरायझर वगैरे बघतोय, सध्या थंडीचे दिवस आहेत, प्रेक्षक सुद्धा परेशान असतील, व्हिडिओ बघताना कोणाकोणाचे होठ फाटलेले असतील किंवा काय, असे काही जनरल टिप्स आहेत का स्पेशल थंडीमध्ये वापरण्याच्या? कारण आता आपण त्या फेजमध्ये आहोत की स्किन जास्त ड्राय पडू नये किंवा लिप्सला ते ड्रायनेस वगैरे येऊ नये, अशा काही थोड्या टिप्स किंवा हॅक्स घरच्या घरी करू शकतो असं काही सांगू शकाल तर? सगळ्यात पहिली मी सांगेल की तुमचा शावर आवर कट डाऊन करा. म्हणजे तुम्ही जेवढा वेळ आंघोळ करताय गरम पाण्याने, थंडी आहे म्हणून अगदी कडक पाणी घेतलं जातं अंगावरती, हा जो पाण्याचा गरमपणा आहे हा तुमच्या बॉडीवरती तयार होणार नॅचरल ऑइल काढून घेतो. तुम्ही जेवढा जास्त वेळ पाण्यात आंघोळ करताय तेवढा जास्त ड्रायनेस तुम्हाला नंतर येणार आहे. तर आंघोळचा टाइम शॉर्ट झाला पाहिजे सगळ्यात पहिली. आणि मॉइश्चरायझर्स लावायचा बऱ्याच लोकांना कंटाळा येतो, अगदी मला येतो कधी कधी, पण अशा गोष्टीत मी सजेस्ट करेल की तुम्ही तुमच्या आंघोळच्या पाण्यात एक 8-10 थेंब खोबऱ्याचं तेल टाका, तो एक छान इव्हन लेअर देतो तुमच्यावरती. हा, म्हणजे तो तुमच्या स्किनवरती असं छान लेअर तयार करेल. मग तुम्ही मॉइश्चरायझर लावायचं एखाद्या दिवशी घाईत तुमच्याकडे मिस आउट होतंय, तुम्ही अशी ट्रिक युज करू शकता. पण ह्या छोट्या ट्रिक्स आहेत घाईतल्या. येस, घाईतल्या. ठीक आहे. आणि काय मिथ्स अजून? मिथ्स मध्ये मी सांगेल अजून तुम्हाला मॉइश्चरायझर बद्दलच सांगेल मी हे सुद्धा. जसं की बऱ्याच वेळेस ऍक्नेचे पेशंट येतात, म्हणजे पिंपल्स वाले मुलं मुली जेव्हा येतात त्यावेळेस जेव्हा स्किन केअर रुटीन मी विचारते की तुम्ही सध्या काय लावताय चेहऱ्याला, त्यात बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की मॉइश्चरायझर नाही, ऑलरेडी एवढं तेल आहे, अजून मॉइश्चरायझर लावून अजून तेल वाढेल माझं. तर मी ही डिबंक करायला जास्त आवडेल मला की तुमचं मॉइश्चरायझर आणि तुमचा चेहऱ्यावरचा तेलकटपणा आहे, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या दोघांना मिक्स नको करायला. तुमची स्किन जर छान हायड्रेटेड असेल मॉइश्चरायझरने तर तो ऑइल बॅलन्स करण्याचं काम करतो. म्हणजे जरी तुम्हाला पिंपल्स आहेत, जरी तुमची स्किन ऑइली आहे, तरी मॉइश्चरायझर ही स्किप करण्यासारखी गोष्ट नाहीये. मॉइश्चरायझर लावलंच पाहिजे. दुसरं एक मी मिथ असं सांगेल मल्टीव्हिटॅमिन्स बद्दल. बऱ्याच वेळेस असं होतं पेशंटला जेव्हा मी सांगते की यातली एक मल्टीव्हिटॅमिन ही रोज रात्री तुम्हाला घ्यायची आहे, त्यात स्पेशली लेडीजचा कन्सर्न असतो अगोदरच खूप वजन वाढलंय, तुम्ही अजून मल्टीव्हिटॅमिन्स देणार मग मी अजून जाड होणार. तर हे सांगावं लागते की वजन वाढावं याच्यासाठी मल्टीव्हिटॅमिन्स मुळात नसतातच, उलट तुम्ही मल्टीव्हिटॅमिन्स प्रॉपर घेतले तुमचं वजन कमी होण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते. एवढंच? ठीक आहे. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर पॉडकास्ट. आणि खरं पाहिलं तर अजून क्वेश्चन्स आहेत आणि आपण अजून डीप जाऊ शकतो, परंतु आता ते प्रेक्षकांना ठरवू द्यात. हा आपल्या आणि फेस केअरसाठी किंवा स्किन केअरसाठी झालेला आजचा हा स्पेशल पॉडकास्ट आहे. मॅम इतक्या सुंदर पद्धतीने सगळं पॉडकास्ट कंडक्ट करतील मला सुद्धा वाटलं नव्हतं. खूप नॉलेज मला त्यांच्याकडून ऐकायला मिळालं आणि इतक्या फ्लुएंटली त्यांनी सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकला. आणि मला 100% खात्री की हा पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर फेस केअर म्हणजे फेसचं जे स्किन केअर आहे त्याच्याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न राहणार नाही. तरी सुद्धा जर तुमच्या मनात काही प्रश्न आलेच तर ते प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये किंवा मेसेजच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला पाठवू शकता. यवना अश्विनी मॅम कडून अजून तुम्हाला कुठल्या विषयावरती स्किन आणि हेअरवरती ऐकायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगा. आपण त्यांना पुन्हा विनंती करू, पुन्हा त्यांच्यासोबत पॉडकास्ट करू आणि पुन्हा डिटेलमध्ये सर्व विषयांवरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. हा पॉडकास्ट नक्की शेवटपर्यंत बघा. तुमच्या ज्या ज्या कमेंट्स असतील, क्वेश्चन्स असतील त्या सगळ्या कमेंट करा. इथून पुढे तुम्हाला राजमंचावरती कुठले गेस्ट ऐकायला आवडतील त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही सूचना द्या. त्या गेस्टला या मंचावरती आणण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू. तुमचं प्रेम असंच राहू द्या. मॅम कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? खूप छान, खूप छान. म्हणजे मला असं वाटलं 1 तास कधी निघून गेला. अजून जास्त असतं तर कदाचित मी अजून जास्त बोलले असते. नक्कीच नेक्स्ट टाइम आपण तो करणार आहोत.
परंतु थँक्यू सो मच, तुम्ही इतक्या दुरून फक्त पॉडकास्टसाठी इथपर्यंत आलात आणि थँक्यू. तुमचं प्राइजलेस नॉलेज आमच्यासोबत आणि आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर केलं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.